नमस्कार, छायाज रेसिपीजमध्ये आज आपण अर्धा कप तांदळाच्या पिठापासून खूपच मस्त कुरकुरीत क्रिस्पी अशी रेसिपी बनवणार आहोत। तर यासाठी इथे मी अर्धा कप तांदळाचं पीठ घेतलं। यामध्ये अर्धा चमचा ओवा घातलाय। यानंतर यामध्ये अर्धा चमचा जिरं घालायचं आहे। आता यामध्ये बारीक चिरलेला कढीपत्ता घातला। यानंतर किसलेलं आलं घातलंय। आता यामध्ये बारीक चिरलेली हिरवी मिरची घालायची आहे। यानंतर यामध्ये 1 चमचा मी सफेद तीळ घातलेत। तर तिळाची चव खूप छान लागते इथे, म्हणून नक्की घाला। यानंतर 1 चमचा चिली फ्लेक्स घातलेत। चिली फ्लेक्स ऑप्शनल आहेत, फक्त दिसायला रेसिपी छान दिसावी म्हणून मी इथे घातलेत, घरी असतील तर घाला। यानंतर इथे चवीप्रमाणे मी मीठ घातलं। आता इथे मी 1 चमचा उडदाची डाळ 2 तासासाठी भिजत ठेवली होती, त्यातलं पाणी काढून टाकायचं आहे आणि ती इथे घालायची आहे। याबरोबरच 1 चमचा मुगाची डाळसुद्धा मी 2 तास भिजत घातली होती, ती यामध्ये घालायची आहे। या दोन्ही डाळी जेव्हा दाताखाली येतात रेसिपी खाताना तेव्हा खूप छान लागतात। आता हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे, तांदळाचं पीठ आणि त्याबरोबर आपण यामध्ये जे इतर साहित्य घातलं सगळं छान एकजीव करून घेतलं आहे। आता इथे मी 1 चमचा चांगलं कडकडीत गरम असं तेल घातलं आहे। मोठा चमचा तेल घेतलं। तेल गरम आहे आधी चमच्याने असं मिक्स करून घ्यायचं आणि नंतर हाताने मिक्स करूया। तेल पिठामध्ये असं सगळीकडे एकसारखं लागलं पाहिजे। तरी ते पहा याची व्यवस्थित अशी मूठ होते, म्हणजे हे जे आपण तेल घातलं ते अगदी परफेक्ट आहे। आता यामध्ये पाणी घालून आपल्याला याचा गोळा मळून घ्यायचा आहे। तर इथे गरम पाणी यामध्ये आपल्याला घालायचं आहे। तर इथे गरम पाणी घातलं, चमच्याने मिक्स करूया। याचं आपल्याला सैलसर असं पीठ मळून घ्यायचं आहे। तर अर्धा कप तांदळाच्या पिठामध्ये भरपूर अशी रेसिपी तयार होते आणि मधल्या वेळेस खाण्यासाठी अगदी परफेक्ट अशी रेसिपी आहे। तर इथे पहा असं पीठ मळून घेतलं। अजूनही हे मला थोडंसं घट्ट वाटतंय, तर इथे मी आणखी थोडंसं पाणी यामध्ये घालते। आता याचा आपण गोळा मळून घेऊया। तर इथे पहा असं सैलसर याचं पीठ मी मळून घेतलंय। आता यातला एक छोटासा गोळा घ्यायचा आहे। आता इथे मी एक प्लास्टिकची बॅग घेतली आहे, यावरती तेल लावून घ्यायचं आहे पीठ चिटकू नये म्हणून। आता हा गोळा ठेवायचा आहे आणि आता पातळ असं हे आपल्याला याची छोटीशी पुरी अशी थापून घ्यायची आहे। तुम्ही एखादी वाटी घेतली आणि त्याच्या उलट्या बाजूने जरी हे पसरवून घेतलं तरी चालेल, पण इथे अगदी पातळ करून घ्यायचे तरच हे छान कुरकुरीत होईल। इथे पहा कडेने मी असा राऊंड शेप देते, अगदी पातळ असं हे थापलंय। तर इथे पहा यामध्ये आपण जे चिली फ्लेक्स घातले त्यामुळे दिसायला सुद्धा खूप छान दिसतंय। आता आपण हे फ्राय करून घेऊया। तेल छान असं कडकडीत गरम आहे, गॅसची फ्लेम आता मीडियम करायची आणि हे तेलात सोडायचं आहे। अगदी पातळ आपण हे थापून घेतलं आहे, त्यामुळे अगदी पटकन हे फ्राय होतं आणि क्रिस्पी कुरकुरीत होतं। तर एक असं वरती आल्यानंतर मी इथे दुसरं तेलामध्ये सोडते। चवीला हे खूपच छान लागतं आणि बाहेरचे चिप्स मुलांना देण्यापेक्षा तुम्ही हे घरी करून ठेवा। मधल्या वेळेत मुलांना जेव्हा काहीतरी चटपटीत खायचं असतं, कुरकुरीत खायचं असतं, तेव्हा मुलांना तुम्ही हे देऊ शकता। आणि अगदी कमी साहित्यामध्ये होणारी मस्त अशी रेसिपी आहे। सगळ्यांच्या घरी उपलब्ध असेल असंच साहित्य यामध्ये आपण वापरलं आहे आणि ही रेसिपी बनवायला सुद्धा खूपच कमी वेळ लागतो। अगदी झटपट 10 मिनिटांमध्ये तुम्ही ही रेसिपी तयार करू शकता। तर इथे पहा फ्राय करून घेतलं मी, मस्त कुरकुरीत झालं आहे।
रंगसुद्धा छान आला आहे, काढून घेऊया. आणि इथे मी टोमॅटो केचपबरोबर सर्व केलं आहे. असंच तुम्ही खाऊ शकता, चवीला खूप छान लागतं. मुलांच्या टिफिनमध्ये सुद्धा तुम्ही हे देऊ शकता. आणि किंवा मुलांना संध्याकाळच्या वेळेस काहीतरी कुरकुरीत हवं असतं तेव्हासुद्धा देण्यासाठी अगदी मस्त अशी रेसिपी आहे. 2 ते 3 दिवस हे व्यवस्थित राहतं. पाहू शकता मस्त कुरकुरीत झालं आहे. तर आजची ही रेसिपी तुम्ही नक्की करून पहा, तुम्हाला नक्कीच आवडेल अशी मला खात्री आहे. कमी साहित्यामध्ये झटपट होणारी, कमी मेहनतीत होणारी अशी ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल. रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान आणि नवीन नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.